नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल झालेला आहे. सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे. लाडक्या बहिणींनो, इकडे लक्ष द्या. लाडक्या बहिणींनो, इकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण अतिशय दमदार अपडेट आज या ठिकाणी आलेले आहे आणि ही अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगण्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला ज्या बहिणींनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती संपूर्ण खरी माहिती पुराव्यासहित मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करून द्या. तुमचे शेजारी पाजारी महिला असतील, नातेवाईक तुमच्या बहिणी असतील, त्यांना व्हिडिओला पाठवून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. तर बघा, जास्त तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला देतो. तर बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता तुम्ही म्हणाल की ही अपडेट नेमकी काय आहे? तर अपडेट अशी की राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक कठोर आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. म्हणजेच काय? आता कठोर कशी राबवली जात आहे, पारदर्शक पद्धतीने कशी राबवली जात आहे, हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. आता कठोर म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर बघा बहिणींनो, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. म्हणजेच किती रुपये? तर तुम्हाला 1,500 रुपये मिळतात की नाही बहिणींनो? कमेंट करून सांगा बरं. किती बहिणींना 1,500 रुपये मिळतात? कमेंट करून सांगा. ज्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात त्यांनी लिहून पाठवा त्यांचं नाव, की सर माझं नाव गीता आहे, सर माझं नाव सीता आहे, सर माझं नाव साक्षी आहे, सर माझं नाव मोहिनी आहे. जे तुमचं नाव असेल ते लिहून पाठवा आणि तुम्हाला 1,500 रुपये मिळतात की नाही कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला 1,500 रुपये मिळत असतील तर लिहून पाठवा की हो सर, मला 1,500 रुपये मिळतात. लगेच तुमच्या अकाउंटवर नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा सुद्धा हप्ता जमा केला जाणार आहे. कमेंट करून सर्व बहिणींनी सांगा की तुम्हाला 1,500 रुपये मिळतात की नाही. ज्या बहिणींना मिळत आहेत त्या बहिणींनाच हप्तासुद्धा मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्या बहिणींना मिळत नसतील त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी हप्ता पाठवणार आहोत. तर कमेंट करून सांगा तुमचं नाव आणि तुम्हाला पैसे मिळतात की नाही ते सांगायचं आहे. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर हा जो काही लाभ आहे तो सुरू ठेवण्यासाठी आता KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली असून तिची अंतिम तारीख कधी आहे? 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय? KYC करावी लागणार आहे आणि KYC करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती 31 डिसेंबर आहे. बहिणींनो, 31 डिसेंबर का? तर अगोदर ही तारीख 18 नोव्हेंबर होती. 18 नोव्हेंबरपर्यंत जवळजवळ 1.5 कोटी महिलांनी KYC केलेली नव्हती. आता सरकारला वाटलं की एवढ्या बहिणींना अपात्र कसं करायचं? तर त्यामुळे सरकारने काय केलं, तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ दिली. म्हणजेच आता ह्या 1.5 कोटी राहिलेल्या ज्या बहिणी आहे त्या बहिणी KYC करतील, त्यांना टाईम मिळेल, म्हणून 31 डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढून देण्यात आलेली होती. आता बहुतेक बहिणींनी त्यामध्ये KYC केली, अजूनही बहुतेक बहिणी बाकी आहेत. तर त्या बहिणीने सुद्धा लवकरात लवकर KYC करून घ्यायचे. जवळजवळ 15 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आता फक्त बाकी आहे. या 15 दिवसामध्ये तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. आतापर्यंत किती बहिणींची KYC झाली सांगा बरं? ज्या बहिणीची झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणीची झाली नसेल त्याने लिहून पाठवा की नाही सर माझी झालेली नाही आहे. तर तुमचीसुद्धा आपण KYC करून देणार आहोत आणि ज्यांची झाली असेल त्यांनासुद्धा आपण लगेच या ठिकाणी पैसे पाठवणार आहोत. ठीक आहे. आता बघा, राज्य सरकारच्या निर्णयानुसार KYC पूर्ण न करणाऱ्या महिलांचा जो काही लाभ आहे तो पुढील काळामध्ये थांबवला जाऊ शकतो. ही महत्त्वाची बाब लक्षात घ्या. म्हणजेच काय? KYC जर का तुम्ही केली नसेल आणि जर का यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्य सरकारच्या निर्णयानुसार KYC पूर्ण न करणाऱ्या महिलांचा लाभ हा पुढील काळामध्ये थांबवला जाईल. म्हणजेच KYC केलं नाही तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा, विशेष म्हणजे KYC केल्यानंतरही काही महिलांचा लाभ हा कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता तुम्ही म्हणाल सर की तुम्ही सांगताय मला की KYC जर का केली नाही तर लाभ बंद होईल. हे ठीक आहे, पण KYC करूनसुद्धा लाभ बंद होईल हे तुम्ही नवीन आम्हाला कसं सांगताय, हा प्रश्न आहे. मग नेमकी KYC करायची की नाही, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण तुम्ही म्हणताय की जर का KYC केली नाही तरी लाभ बंद होईल आणि KYC केली तरी लाभ बंद होईल. मग आता नेमकं करायचं काय, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर बहिणीनं समजून घ्या, सरकारने स्पष्ट केलेलं आहे की KYC नंतर लाभ बंद होण्यामागील मुख्य कारण म्हणजे अपात्रता असणार आहे. म्हणजेच काय? तुम्ही KYC केली, KYC केल्याच्यानंतर सुद्धा तुमचा लाभ बंद होईल. त्याचं कारण आहे ते म्हणजे की तुम्ही अपात्र झालेला असाल. आता अपात्र म्हणजे नेमकं काय? तर ही योजना केवळ खऱ्या अर्थांना गरजू महिलांना की मिळावी यासाठी कठोर निकष लागू करण्यात आले आहेत. आता निकष कोणकोणते आहेत? तर निकष या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. ते म्हणजे काय?
तर तुमचं या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नको आहे, तुमच्या घरी कोणीही सरकारी नोकरीला नको आहे, असे जे काही निकष आहे, या निकषामध्ये जर का तुम्ही बसत असाल तर तुम्ही KYC केली तर तुमचा लाभ हा बंद होणार नाही, तुमचा लाभ हा सुरूच राहील. पण जर का तुम्ही या निकषामध्ये बसत नसाल, जसं की 4 चाकी वाहन तुमच्याकडे आहे, तुमच्या घरी कोणीतरी एखादी व्यक्ती सरकारी नोकरीला आहे किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरीला आहे, तर तुम्ही ह्या निकषामध्ये बसत नाही. मग तुम्ही KYC केली तरी तुम्ही अपात्र होणार आहात, कारण की तुम्ही निकषामध्ये बसत नाही. म्हणून तुम्हाला अपात्र केलं जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता यावरून तुम्हाला कळालं असेल की KYC करायची की नाही. तर KYC करायची आहे. ज्या खऱ्या बहिणी आहेत, ज्यांना खरोखर लाभ मिळतोय आणि ज्या बहिणी या निकषामध्ये बसत आहेत, त्या प्रत्येक बहिणीने KYC करून घ्यायची आहे. का? जर का तुम्ही KYC केली तर तुम्हाला ठिकाणी अपात्र तुम्ही केले जाणार नाही, कारण की तुम्ही खऱ्या बहिणी आहेत, तुम्ही सर्व निकषामध्ये बसतात, मग तुम्हाला अपात्र केलं जाणार नाही आहे, म्हणून तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला KYC या ठिकाणी करून घ्यायची आहे. ज्या बहिणींची या ठिकाणी अपात्रता आहे, ज्या बहिणी निकषामध्ये बसत नाही, त्या बहिणींना या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे. पुढे बघा, KYC प्रक्रियेदरम्यान लाभार्थी महिलांची वैयक्तिक, आर्थिक आणि कौटुंबिक माहिती तपासली जाणार असून निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांची नावे योजनेच्या यादीमधून वगळण्यात येणार आहे. म्हणजेच काय, तर ज्या बहिणी निकषामध्ये बसत नाही अशा बहिणींची नावे ह्या योजनेमधून वगळण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांचा वयोगट 21 ते 65 वयामध्ये येत नाही, ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे किंवा एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिला आधीच लाभ घेत आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. असे निकष आहेत. या निकषामध्ये जर का तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता पहिले निकष आहे की 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं असणं गरजेचं आहे, तर तुम्ही पात्र आहात, नाहीतर अपात्र. दुसरे, तुमचं वय हे 21 ते 65 वयोगटामध्ये असलं पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात, नाहीतर अपात्र. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नको आहे, 4 चाकी वाहन असेल तरी तुम्ही अपात्र. तुमच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त जर महिला लाभ घेत असतील तरी तुम्ही अपात्र. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या जी काही निकष, या निकषामध्ये जर का तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला सरसकट अपात्र केलं जाणार आहे. तर बघा बहिणींनो, अशा प्रकारे हे निकष आहे. या निकषामध्ये जर का तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे, आणि जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला अपात्र केलं जाणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही पात्र असाल, निकषामध्ये बसत असाल, तर प्रत्येक बहिणीने KYC करून घ्यायची. KYC झाली नाही तर सरसकट अपात्र केलं जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून लाभ कशाला बंद करतायत, KYC करून टाका. तुम्हाला या ठिकाणी पात्र केलं जाणार आहे आणि तुमचा लाभ हा सुरूच राहणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून सर्वांना ही अपडेट कळाली पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन महत्त्वाची माहिती घेऊन. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.